ही आहे मांजरा नदी आणि या मांजरा नदीला पाचव्यांदा या 20 ते 25 दिवसामध्ये पाचव्यांदा पूर आलेला आहे। मांजरा नदी ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे। महाराष्ट्राचा भाग त्याचबरोबर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश असंही ही वाहत जाणारी मांजरा नदी आहे आणि या नदीकाठी जवळपास हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे। पाचव्यांदा पूर आलेला आहे आणि या पुरामुळं ऊस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल अशा अनेक सगळे खरीप हंगामातील पिकं गेलेत। अनेक शेतकऱ्यांच्या गोटे वाहून गेले, गंजी वाहून गेलेले आहेत। शेतीचे स्प्रिंकलरचे पाईप असतील, मोटारी असतील, अनेक असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि खरीप हंगाम तर शेतकऱ्यांचा या नदीकाठच्या गेला, परंतु रब्बी हंगामासाठी सुद्धा आता या माती शिल्लक राहिलेली नाही। रब्बी हंगाम सुद्धा कसा करावा अशा मोठ्या संकटामध्ये शेतकरी आहे। मित्रहो, अनेक राजकीय नेत्याकडून ओला दुष्काळ जाहीर करा असे आश्वासनं देण्यात येत आहेत, परंतु या नदीकाठच्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी एक स्वतंत्र पॅकेज मिळण्याची गरज आहे। दोन्ही नदीकाठे हे पहा किती विशाल पात्र झालंय। हा महापूर आलेला आहे मांजरा नदीला आणि या महापुरामुळं हजारो हेक्टर जमीन, हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे, जमिनी खरडून गेलेले आहेत आणि हे पाचव्यांदा पूर आलेला आहे। आणि मी आहे या बाकली आणि बसपूरच्या पुलावर 2 दिवसापासून हा पूल बंद आहे। जिल्ह्यातले अनेक राज्यमार्ग आहेत, जिल्ह्याचे मार्ग आहेत। या अतिवृष्टीच्या पावसानं, या मुसळधार पावसानं, गेल्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नदीला आलेल्या या पुरासाठी शासनानं विशेष पॅकेज जाहीर करावं असं सर्व शेतकऱ्याकडून मागणी करण्यात येत आहे।